जास्तही खायचं नाही. असोनी संसारी ब्रह्मचारी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करा, देव लवकर भेटतो. कळलं त्यालाच कळलं. फार दिखावा नाही, आम्ही परमार्थ अर्धा तर दिखाव्यासाठीच करतोय. परवा दिवशी एका माणसाने 20,000 लोकांची पंगत घातली. किती? 20,000. म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व, काय विशाल हृदय त्या माणसाचं. 20,000 लोक, 20,000 लोक, 20,000. शेजारचा म्हणला ताई लय झाला, आता लय नका बोलू, त्याला काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हणलं मग कशामुळे खाऊ घातली? ती मला इलेक्शन जवळ आलंय म्हणून गुतीवल्या ती. हा परमार्थ लोकांचा, ही परमार्थाची मेंटॅलिटी आहे लोकांची. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगावं, देश काल पात्र पाहून केलं जातं ते दान आणि उपकार न ठेवता केलं जातं ते दान, तर दानम सात्विकम श्रुतम, त्याला सात्विक दान म्हणावं. त्याच्या पलीकडे माऊली म्हणले, देवा चुकलास तू. दान द्यायचं कसं हे सांगितलं, पण मिळवायचं कसं हे नाही सांगितलं. आम्ही काय करतो, लोकांची खून करतो आणि मग पैसे कमवून लोकांना देतो. असे तुम्ही किती सत्य केले तरी मजा. अन्याय व पार्जितम धनम, अन्याय नोपत झालेलं धन धर्माच्या कारणी लागत नाही. मग जोडून या धन उत्तम, जे मिळवायचंय जरी स्वधर्मात होते, जे जे मिळे आपण याते ते ते दिजे बहुते सन्मान योगे. जे मिळवायचंय ते स्वधर्माने मिळवा आणि जे द्यायचंय ते उपकार न ठेवता द्या. आम्ही करतो कमी, बोलतो जास्त. अख्ख्या कोरोनात किलोभर तांदूळ, पण फेसबुक जाम. अरे दिला कशाला? कोटीचा बंगला, बंगल्यावर नाव मातृपितृ छाया. म्हणलं लय धार्मिक आहे काय की. त्याच्या घरात गेल्यावर कळलं, मातृ वाट्यावर पितृ वाट्यावर छाया खाटावर. आग लागू तुझ्या बांगल्याला, तू लिहितो कशाला? अरे तुम्ही करता कशाला रे? अरे एखाद्याच्या घरी जावं त्याच्या सोप्यावर बसावं, ती सोप्याचा पानच फेडतय. ते आपलं काही ऐकत नाही, त्याच सांगतं. ती सुरुवातच येत ना. ताई मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, आपल्याशिवाय गावचं पान हलत नाही. आपण गावात लय मोठा माणूस, आपलं साहेबाचं लय जमतं, ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या, ना आपली बायको लय मोठ्याची. हान मग आम्हाला आता हानतो का काय लाखा? काय वाटतं आम्ही गरीब आहेत, चल होई ना भिकारी पंढरीचा. आमच्याकडे पैसा कशाला म्हणतात माहित आहे? धर्मशास्त्र सांगतं, विपदो विपदो नेव संपदो नच संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. पर एखाद्या संत संघाचे पैशाने गरीब होते म्हणून त्यांनी परमार्थ केला. गरजेपोटी नाही. तू खूप बरा आहे. 65 लाखाची सावकारकी आहे. किती लाखाची? मायबाप आत्ताच नाही, पावणे 400 वर्षापूर्वी. आताचे 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. अशा हिशोबाने 65 लाख. थिंक अबाउट इट. विचार करा. लय नका करू, आटेकीन तुम्हाला. लय होत्यात ते लोकांचं लय खपत नाही आपल्याला. एवढा जरी सुंदर कार्यक्रम मुंगाजी कुटुंबाने केला, तुम्हाला काय वाटतं? अख्खी भाऊकी चांगली म्हणेल? येडे तुम्ही. 2-4 तरी खौट बोलणारच. पैसा असल्यावर काय बी होत आहे. पैशाचा मामला आहे. उतवाले कुठेतरी खर्चायच्याच लोक आहेत ती. तुम्ही काही करा, गोरी बायको केली तरी लोक म्हणतात बाबा याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो याने बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवतात त्याला? एवढं कीर्तन ठेवलं ना, कोणी म्हणलं की नाव काय सांगायचं. त्या 3ही पुत्रांनी वडिलांच्या 3ऱ्या श्राद्धानिमित्त सुद्धा शिवलताई पाटलाचं कीर्तन ठेवलंय. ती म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का? म्हणजे येऊस तर पोटात गोळा. काय गरज आहे का? अरे मरल ना तो ठेवणारा. आज्ञा घ्यायचा त्याला महाराज येईपर्यंत. नका रे. विनंती, तुम्हाला कीर्तन म्हणजे काय वाटतं मला एकदा सांगा. कीर्तनाला माणसाची गरज नाही, परंपरा इतकी मोठी आहे ना. ज्या क्षणी कीर्तन चालू होतं ना मायबाप, ज्या क्षणी कीर्तन चालू होतं, विश्वाचा नाथ साक्ष द्यायला उभा असतो. जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कीर्तन जाग कीर्तन जाग, होय
होया हाय रूप कीर्तन कीर्तन सांग होया हाय रूप कीर्तन कीर्तन सांग होया हाय रूप नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग सनी म्हणे ज्ञान देवा बोलावंग सनी म्हणे ज्ञान देवा बोलावंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जणी म्हणे ज्ञान देवा बोलावंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग काय कीर्तन म्हणायचं जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करतात जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करतात तुकोबाराय गरीब नाही माय बाप 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या किती बैलगाड्या 25 बैलगाड्या कर्जपत्र करतात ज्याच्यावर कर्जाची मांडणी आहे एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी 300 ते 400 तोळ सोनं तुकोबारायकडे घाण होतं एका कागदावर अशा कागदांच्या 25 बैलगाड्या इंद्रायणीमध्ये बुडवल्या तुकोबारायांनी मी महती सांगते बघा या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय या जगात शेतकऱ्यांचा विचार सगळ्यात पहिल्यांदा कोणी केला असं माझे जगद्गुरु तुकोबारायांनी आणि दुसरा छत्रपती शिवाजी बस बाकी सगळे भामटे तो नाटक करतात काही नाही बाकी आजकाल काय खरे मला सांगा ना 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री अवघडच आहे जरा आपलं आपण राजकारणात घुसायचंच नाही आपण त्या जगाच्या मालकाला पकडायचं आणि इथे काही नाही ते जनाई म्हणते ते काही खोटं नाही पुण्यवंत पाताळ लोकी नेला दरिद्र तो भाग्यवंत केला चोरट्याचा बहुमान वाढविला कीर्तिवानाचा अपमान केला धुंद झाला तुझा दरबार 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 आता जागा आता जागा आता जागा रे भाई लो जागा आता जागा रे भाई लो जागा आता जागा रे भाई लो आता जागा रे भाई लो जागा आता जागा रे भाई लो जागा आता जागा रे भाई लो जागा जर निजल्या नाडोनी भागा जर निजल्या नाडोनी भागा आता जागा आता जागा आता जागा आता जागा रे भाई लो 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 वेळ तोपर्यंत जागा वेळ जर निघून गेली नाथ बाबांचं वर्णन हे जर नाही कळलं मग दुसरं येईल हे जर नाही कळलं
आयुष्य म्हणजे गवळणीसारखं निस्ता धिंगाणा आहे. विनंती एवढीच आहे, मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी उभासे विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, मज ज्ञात येतवरी दाखवा दिनाचा सोयर. कधी कुठला दिवस येईल काही सांगता येत नाही मायबाप. वेळ जायच्या आधी पंढरीचा मार्ग धरायची क्षमता आमच्या मध्ये द्या मायबापा. हो अहो काय आहे पंढरीमध्ये? माझ्या पंढरपूर कुठल्या बाजूला आहे? कुठल्या बाजूला आहे? मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे? हा उजवीकडे? उजवीकडे आहे का? गेलते तुम्ही? मरायच्या आधी जा एकदा. इकडे उजवीकडे आहे पंढरपूर. तर मग इकडं पंढरपूर आहे. मी काय केलं? इकडे तोंड केलं. काय केलं? तोंड. 3 पावलं चालले. किती मायबाप? मी पंढरीच्या नाताकडे 3 पावलं चालते. पंढरीचा नात माझ्या घराकडे 47 पावलं चालतो. याला पंढरीच्या वाटेचं महात्म्य म्हणायचं. पंढरीची वारी का करावी? कारण आम्ही त्याच्याजवळ पोहोचायच्या आधी तो आमच्या घरात पोहोचलेला असतो. द्वारकेचा राणा पांडवाघरी. किती बघा, म्हणजे आपण भगवंतावर प्रेम करणं यात काहीच नवल नाही मायबाप. भगवंताने आपल्यावर प्रेम करणं यासारखी नवलाची दुसरी गोष्ट नाही मायबाप. आपण त्याच्याकडसाठी आवडीने जातो. वाट पाहे उभा भेटीची त्याच्यापेक्षा जास्त आत्मीय येते ना तो आपली वाट बघतो. हे महात्म्य आहे पंढरपूरचं. फार फिरला असाल मायबाप. प्रत्येक देवाचं दर्शन 100 ते 150 फुटावर आहे. आजही माझ्या जगदीश्वराचं दर्शन, माझ्या पंडुरंगाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून हे वैभव माझ्या पंढरपुराचं आहे. हे वैभव माझ्या पंढरीचं आहे. जातवीत गोत भजे का त्वरित, इथं उच्च नीच काही नेणे, इष्टे भाव भक्ती देखून या. फक्त प्रेम, फक्त प्रेम. ह्या प्रेमावरच तर आयुष्य चाललंय. ताकद बघा कीर्तनामध्ये मायबाप. वाल्या माहित आहे? वाल्याचे वाल्मिकी झाले ते वाल्या. राक्षस कुळातले, गुंड प्रवृत्ती. गुंड कळतो ना? दरोडा टाकणारा. त्यानं एक गँग मारलं की एक मोहरीचा खडा रांजणात टाकायचा. असे त्याच्या दारात रांजणाच्या रांजणं भरले होते. इतकी माणसं त्यांनी मारली होती. तो वाल्या निस्ता खटकाच्या वानाचा. भगवत भक्ती नाही, भगवत नाम नाही. अजूनही आहेत महाराष्ट्रात असे बरेच वाल्या. मला श्रावण महिना फार आवडतो. तेवढा एकच महिना जिथं माणसं माणसं होतात. बिचाऱ्या कोंबड्या सुखानं झोपतात. बकरी बोकडी आनंदाने श्वास घेतात. मायबाप शेती केली असेल तुम्ही?
बोकड माहिती आहे तुम्हाला? बोकड अशी जात आहे जे आईनं जन्माला घातलं त्याच्यावर 3 महिन्याच्या आत वाईट नजर टाकतं. नसेल माहित तर विचारा. बोकड अशी जात आहे जिनं जन्माला घातलं तिला सुद्धा सोडत. मला विचार करा, असं जनावर खाऊन बलात्कार वाढतील का कमी होतील? आणि मग मला सांगा शाकाहार करायचा का नाही? शाकाहार युक्त आहार विहार नाही, इंद्रियाशी सार. आयुष्यच आचार विचार आणि आहारावर चालतं. प्रयत्न तर करा. इथून पुढे हाची उपदेश नका करू नाश. झालं गेलं सोडून द्या. आता कोण दिवस येईल पुढचा विचार करा. आयुष्यभर वाल्या असा जगलाय. नारद मुनींचं कीर्तन चालू आहे. कीर्तन दोघांनी, नारद मुनी आणि नामदेव आहे. काय गोड कीर्तन. नारद मुनींचं कीर्तन चालू आहे. भक्तिसूत्र सांगणारे नारद मुनी 2 अक्षर कानावर पडली आहेत वाल्याच्या. किती किती अक्षर, शब्द वेगळे, अक्षर. नारद मुनींच्या 2 अक्षरांनी जगाचा मालक जन्माला यायच्या अगोदर अस्तित्व जगाच्या मालकाचं लिहायचं सामर्थ्य वाल्मिकी म्हणून निर्माण झालंय. कीर्तनाच्या 2 अक्षरामध्ये ताकद आहे. केले रामायण रामाधी, केले रामायण रामाधी, कोळी याची कीर्ती. केले रामायण रामाधी. काय ताकद आहे कीर्तनात. आजच्या लोकांना कीर्तन माहित ना. काय काय माणसं फोन करून म्हणतात, हा ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रे मी. तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. घुसव. महाराज लोकांना घुसवतोय. त्याच्यापेक्षा भंगार. तुम्ही सुपारी किती घेता? किती देचाल? माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार करा घरात किती असेल? जयाची आद्वारी अंगी आईचे वळ. माझी नामदेव रायची बायको राजाई 2.5 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. 2.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता बरं का पुरुष मंडळी. अय धोंड्याचा महिना. 2.5 क्विंटल सोन्याचा पलंग होता झोपायला. अर्धा तोळा गेला आपल्या सासऱ्याना. अर्धा. भाद्रपद आलाय तरी स्टेटस ठेवतोय लाडाचा जावाई गेलाय सासरवाडी. अरे भाद्रपद आला की. आणि तुम्हाला कुठला महाराज म्हणला धोंड्यात जावाई खाऊ घालायचा असतो? त्या महाराजाला अंधारात नेऊन ठोका. कुणी काढला ना धोंडा? याला 3च नाव आहेत. मलमास, पुरुषोत्तम मास, अधिक मास. धोंडा तुमच्यासारख्या धोंड्याने निर्माण केला. ह्याला शास्त्र पुराण कुठंच प्रमाण नाहीये की धोंड्यात जावई खाऊ घालायचा असतो. धोंड्यात दान करायचा हा नियम आहे. लोक म्हणले दान करायचंय मग आपल्याच जावयाला करा. लोक किती हुशार परमार्थात. आपला जावई खाऊ घातला. जावई विष्णूचं स्वरूप असतंय म्हणून. अरे श्रावणात मटण हाणतोय ती. आणि असला विष्णू. विष्णूला काय स्टँडर्ड आहे का नाही? लय अवघड आहे. आपलं कशी गते. आपण नीट सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही. मला सांगा आपण मारुती आहे का रावण आहे? हिथं बसलेले मारुती हातवर करा. आणि जन केला त्याच्यासारखा रावण दुसरा नाही. कारण आपली लायकी एका द्रोणगिरी पर्वत उचलून जगाच्या मालकाला मनामध्ये स्थान देणारे मारुती आहेत. ब्रह्मचारी आहेत. आपल्याला गोरी दिसली गालात हसली की माझीच वाटती. आपली नाही. पात्रताच नाही आपली तेवढी. मग रावण आहे का आपण? तेवढे वाईटही नाही आपण. देव एकतर मारुतीसाठी येतो नाही तर रावणासाठी येतो. सज्जनाला पायाजवळ ठेवतो, दुर्जनाचा संहार करतो. हा विठ्ठलाचा नियम आहे. मग आपण मधलं गबाळ आहे. मग आपल्यासाठी अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. ज्ञानोबराय आले त्याचं कारण आहे जन उद्धारले. कारण गीता सांगितली होती एकासाठी. एकासाठी येतो तो भगवंत आणि सकलांसाठी येतात ते संत. ही ताकद माझ्या संतांमध्ये मला. सगळ्यांसाठी येतात. उद्धराया जन. भिंत चालवली जड जीव. महाराज इथे वेद जर एका रेड्याच्या मुखातून येत असतील तर जीव अजून काय उद्धरायचा राहिला. जन उद्धारले, जड उद्धारला, जीव उद्धारला. ते ज्ञानोबराय, ते तुकोबराय. जिथे गाथा ही तरावी आणि त्या गाथ्यामुळे तुमच्या आमच्या सारख्यांच्या गाढवाचे घोडे सुद्धा व्हावे. ही ताकद आहे मायबाप या विषयाकडे. मग काय
महाराज लक्ष्मणाला शक्ती लागली. जागेवर आले तुम्ही? तुम्ही जागेवर आले का? फिरत जा पण येत जा. ती लक्ष्मणाला शक्ती नव्हती का लागली मगाशी 15-20 मिनिटापूर्वी? जरा वेळ झोपला होता लक्ष्मण मायापूर का. लक्ष्मणाला शक्ती लागली. महाराज रामप्रभूंनी सांगावं, वैद्यांनी सांगितलं रत्नागिरी पर्वतावर संजीवनी बुटी आहे, मारुतीराया घेऊन या. मारुतीराया तुलसीदास वर्णन करतात, श्री गुरुचरण सरोचरच निज मन मुकुर सुधारी वर्ण बुरक पिर बिमलच सूझोताय कफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्याति को मोहे हर बकले सबिकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर रामदूत अतुलित बलधावा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुरेश कानन कुंडल कुंचित कैसा हाथ वज्र वर ध्वजा विराजय काने मूंज जनेऊ बहुसाज शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आज प्रभु चरित्र सुनबे को रसिया राम लक्ष्मण सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंक जलावा भीम रूप धरि असुर सवारे रामचंद्र के काज सवारे लाए संजीवन लखन जियाए. कामापुरतच घ्यायचं. संजीवनी बुटी आणायला लक्ष्मणांसाठी कोणाला पाठवलंय? मारुतीरायांना. गेले ना काय भक्तीच्या त्या हनुमंत महाबळी दारी रावणाची जाळी दारी रावणाची जाळी दारी रावणाची हनुमंत महाबळी दारी रावणाची जाळी दारी रावणाची जाळी अहो प्रेम बघा मारुतीरायांचं, ताकदीपेक्षा प्रेम बघा. सीतामाई भांगात सिंदूर भरतात. मारुतीरायांनी विचारावं, आई भांगात का सिंदूर भरता? कुंकू भरतात सीतामाई भांगामध्ये. का हो भरता? म्हणजे सिंदूर भरायचे. आई म्हणावी, अरे मारुतीराया, जेवढं माझ्या भांगात मी जास्त कुंकू भरेल, जेवढं जास्त सिंदूर भरेल, माझ्या धन्याचं आयुष्य तेवढं वाढतं. मारुतीराय म्हणले, एवढ्या एवढ्या सिंदुरानं माझ्या स्वामीचं एवढं आयुष्य वाढतं, मी सगळ्या अंगालाच लावून घेतो, मग किती वाढेल? मारुतीरायांना काय लावतात? केसरी नंदन. काय म्हणतात? केसरी सिंदूर लावतात. त्याचं कारण आहे ते. काय प्रेम बघा ना माय बाप. मग काय त्यांनी गेले रत्नागिरी पर्वतावर संजीवनी बुटी सापडली नाही. अख्खा पर्वत उचलला, लंकेकडे निघाले, मध्ये लागली अयोध्या. भरतांनी पाहिलं काय वर्षाच्या सावलीनं अख्खी अयोध्या व्यापली. बाण मारला. मारुतीरायांनी विचारलं, कुणी मारला बाण? रामबंधू भरत आहे मी. आपण रामदास मारुती आहे मी. एवढा मोठा पर्वत, संजीवनी बुटी सापडली नाही, पर्वत घेऊन निघालो. सूर्योदयाच्या आधी पोहोचायचं, नाही पोहोचतो तर जीव जाईल लक्ष्मणांचा. अहो थांबा तर खरं, सांगा तर खरं, कसं झालं, कधी झालं, कसे आहेत तर सगळे, कधी येणार आहेत, कुठपर्यंत आलं युद्ध? सगळ्या प्रश्नाची उत्तर दिली असती, पण मला वेळेच्या आधी पोचायचंय, मला उत्तर देणं आता शक्य. तिकडून उर्मिला आल्या. उर्मिला कानेटकर, मग कोण? मातोडकर, मग उर्मिला होय ग माय मावल्या. उर्मिला कोण ग? शिंद्याची, मग बसल्याची. उर्मिला माय मावल्या जरा ग्रंथ बिंत वाचत जा ना ग माय. लक्ष्मणाची पत्नी उर्मिला 14 वर्ष दारात ताट घेऊन होती ती. हातचा घास सोडून गेले ते लक्ष्मण. जागची हल्ली सुद्धा तिला म्हणायचं उर्मिला. आपल्या घरात आहे त्या उर्मिला. 3दा खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणती, काय बाय जनावर भेटलंय, मी आहे म्हणून सांभाळलंय. 3दा खाऊन म्हणती. 14 वर्ष दारात ताट घेऊन भावती उर्मिला. काय पण बायका होत्या जुन्या. माझ्या तुकोबरायची बायको आवली. पुण्याचं सासर आहे तुकोबरायचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. 3500 एकर ऊस आहे आवलीच्या बापाचा. किती? 3500. 3500 एकर ऊस आहे पुण्यात. 1425 माणसं एका दिवशी तिच्या बापाच्या हाताखाली कामाला आहेत. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खाती. 4 ठिगळाची साडी नेसती, तक्रार करीत. आणि तिच्यामुळं जगाचा मालक तुकोबऱ्यांचा संसार सांभाळायला हे सामर्थ्य आहे स्त्रीमध्ये. माय बाप, तुम्ही नका वाजवू, तुमचं लय अवघड आहे. तुम्ही माणसात मुदाम करता. तुम्ही महाराज आल्यावर नवऱ्याला म्हणता, होय सिलेंडर संपलाय.
महाराजाला चहा कशावर टाकू? एक काम कर, आलेला महाराज सिलेंडरवर बसव, खालनं पेटेवन वरनं उकळ चहा, म्हणजे महाराजही मोकळा आणि तूही मोकळी. माणसं खपत नाही तुम्हाला घरात? हा, मी फार नाही सांगत माय, शारदीय उत्सव चालू आहे, दुसरी माळ आहे आज. पाया पडून सांगते माय, तुमच्या ज्या घरातल्या स्त्रीनं कठीणातली कठीण परिस्थिती हसमुख चेहऱ्याने निभावली ना, त्या घरातला भगवंत लक्ष्मी कधीच दुरावत नाही, हे न्यायशास्त्र सांगतं आपलं. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. स्त्रीवर अवलंबून आहे. या उर्मिला माता सांगतात मारुतीरायाला, मारुतीराया भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही पोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही ही जबाबदारी माझी आहे. सूर्याला सांगते एक स्त्री, अरे माझ्या नवऱ्याचा जीव जर तुझ्या उगवणाऱ्यावर अवलंबून असेल ना तर शब्द आहे माझा, मारुतीराया पोचायच्या आधी उगवलास ना तर जळून खाक होशील. सूर्याची हिम्मत नाही झाली मारुतीराया पोचायच्या अगोदर उगवायची. मारुतीराया सूर्योदयाच्या आधी पोचले नाही, मारुतीराया पोहोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही. ही ताकद एका स्त्रीमध्ये. काय यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. जिथं स्त्रीचा सन्मान आहे तिथे आणि तिथेच भगवंताचा वास आहे. कशी असावी स्त्री? माय बाप तिच्याकडे बघितलं की माय आठवावी, तिच्याकडे बघितलं की बहीण आठवावी, भलत्या गोष्टी आठवू. काय स्वरूप असावं माय बाप. आणि मग खरं सांगू, शास्त्र पुराणात ह्या 9 रंगाच्या साड्यांचा कुठंच उल्लेख नाहीये. ही आपली हौस आहे. कुठेच शास्त्रात आणि पुराणात कुठेच 9 रंगाच्या साड्यांचा उल्लेख नाही. तुम्ही जे आज पांढरा घातला याचा कुठंच काहीच फायदा नाही. पण तुम्ही गोड दिसताय हे मात्र नक्की व्हायला. तुम्ही छान दिसताय, बाकी काही नसलं तरी चालेल. तुम्ही गोड दिसताय, तुमची हौस होती, काही विषय नाही. आणि तुम्ही चांगलं करताय, त्यात काही वाद नाही. फक्त माझी विनंती एवढीच आहे, एखाद्या वेळेस साडीचा, माझ्या आईला कधी 9 रंगाच्या, माझ्या आजीला कधी 9 रंगाच्या साड्या नाही भेटल्या. ऐपत नव्हती तेवढी आमची, कधीच नाही भेटल्या. पण आता एवढ्याच त्यांनी, म्हणजे बघा मी ताकद सांगते, मी माझं कौतुक सांगत नाही, त्यांना 9 रंगाच्या साड्या कधी भेटल्या नाही माझ्या आजीला, माझ्या आईला. पण त्यांनी त्यांची लेख अशी निर्माण केली की जगाच्या पातळीवर प्रत्येक ठिकाणी तिचं नाव गाजलं जातं. हे त्यांचं सामर्थ्य, हे त्यांचे उपकार आहेत, हे त्यांचे संस्कार आहेत. त्यांनी स्वतःच्या संपत्तीपेक्षा स्वतःच्या संततीकडे जास्त लक्ष दिलं, म्हणून आज त्यांना समाज मानाने बघतो, कौतुकाने बघतो. आपली पोरगी, आपला पोरगा त्या मार्गावर आहे का याचा कधी विचार करा. आपण एवढं नटतो, सवरतो, सजतो, खूप छान आहे, काही वाईट नाही आहे त्याच्यात. पण आपण आपल्या घराला किती नटवलंय, किती संस्कार दिलेत आपण आपल्या लेकरांना. आपली लेकरं आपल्याला उलट बोलतात. अगं बंगला बांधणारे खूप आहेत ग. तुमची लेकरं बंगला बांधणार गॅरंटी मी देते, लिहून देते. चल स्टॅम्प पेपर आण, लिहून देते. तुमची पोरं बंगला बांधणार, लिहून देते. त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार नाही, लिहून देते. आणि ठेवलं तरी तुम्ही दारात असणार, घरात नाही. ही अवस्था आहे. कारण आमच्या घरात ज्ञानेश्वरी गाथा नाही. विनंती माय, एखाद्या वेळेस साडीचा कलर मॅच नाही करता आली तरी चालेल, पण आपल्या लेकीला कर्तृत्वाचा कलर मॅच करायला शिकवा. जगाच्या पातळीवर तिचं नाव करा. ते समाधान खूप मोठं आहे जे तुम्हाला परमात्म्याची भेट घडवून दे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, होती जय सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा, वाटे देवा, वाटे. कमी आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक,